प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 198 कोटी 74 लाख रुपयांचे पॅकेज टेंडर निविदा तात्काळ रद्द करण्याची MIMची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेखाली सांगली जिल्ह्यातील 2 ते 3 तालुक्यातील 10 ते 11 रस्त्यांची कामे क्लंबिंग करून पॅकेज टेंडर पद्धतीने 198 कोटी 74 लाखाची कामे बेकायदेशीर पॅकेज टेंडर पद्धतीने काढलेली कामे रद्द करण्यासाठी MIM पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत भारताचे पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना आज निवेदन देण्यात आले। सदरची कामे रद्द न केल्यास 15 दिवसाची मुदत देऊन 16व्या दिवशी सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा MIMचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जी कामं धरण्यात आलेली होती रस्त्यांची, त्या कामाची म्हणजे विभागणी अशी करण्यात आलेली आहे की ग्राम सडक मंत्र्यांच्या मार्फत मंत्रालयातूनच हा GR काढलाय। तो GR काढत असताना त्यांनी काय केले तर सांगली जिल्ह्यातल्या 2 ते 3 तालुक्यांना एकत्रित करून त्या तालुक्यातली जी काही 10-11 कामं आहेत रस्त्याची, कॉन्क्रीटची, ती कामं एकत्रित करून क्लबिंग करून हे पॅकेज टेंडर पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील ग्राम सडक योजनेअंतर्गत 198 कोटी 74 लाखाचं टेंडर यांनी काढले। आणि ह्या टेंडरमध्ये मी सध्या बघितलं तर बेडक ते लोकूर हा रस्ता 5 कोटी 61 लाखाचा झालेला आहे साधारण 1 वर्षापूर्वी। त्यानंतर माननीय पालकमंत्री यांनी ह्या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी परत त्याच रस्त्यावर 60 लाख रुपये खर्च केलेले आहेत। आणि आता परत तिसऱ्यांदा म्हणजे 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या कालावधीत 4.5 कोटीचा निधी या मुख्यमंत्री ग्राम विकास सडक योजनेअंतर्गत ह्याच रस्त्यासाठी धरलाय। परत टाकळीच्या रस्त्याची सुद्धा अशीच अवस्था आहे। मग आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री भारत सरकार, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही आज MIM पक्षाच्या वतीने निवेदन देतोय मार्फतीने जिल्हाधिकारी सांगली। आपण त्यात मागणी अशी केलेली आहे की पालकमंत्र्यांनी या सांगली जिल्ह्यातील जे रस्ते केलेले आहेत त्यातल्या बऱ्याच रस्त्यांवर त्यांचा आमदार फंड वापरलेला आहे, 25-15चा फंड वापरलेला आहे परत, आणि त्याच रस्त्यावर खर्च होऊन दोषदायित्व कालावधी अजून शिल्लक असताना परत एकदा 4.5 कोटी 5 कोटी असेच त्या रस्त्याला रक्कम धरून हे रस्ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि हे टेंडर जे काढले गिरीश महाजन या ग्राम सडक योजनेचे जे मंत्री आहेत त्यांनी काढलेलं आहे। आणि हे टेंडरची पद्धतीने पॅकेजिंग पद्धतीने केलेली आहे। जर या सांगली जिल्ह्यासाठी 198 कोटीचं टेंडर असेल तर महाराष्ट्रातल्या 32-33 जिल्ह्यामध्ये साधारण 5 ते 6 हजार कोटीपर्यंतचा हा आकडा जातो। म्हणून आपण माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय राज्यपाल, माननीय प्रधानमंत्र्यांना चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। आणि ह्या चौकशीअंती हे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील अशा पद्धतीचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये जे आता चालू टेंडर प्रसिद्ध केलेले आहेत ते सर्व टेंडर रद्द करण्याची मागणी केलेली आहे। आणि जर आपण 15 दिवसाचा कालावधी यात दिलेला आहे, 15 दिवसात जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर 16व्या दिवशी माननीय उच्च न्यायालय मुंबई इथं आपण या सर्व सांगली जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीनं जनहित याचिका दाखल करणार आहोत, असा इशारा आपण आज इथं देतोय। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय महाराष्ट्र।